महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व नामदेव केंद्रे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी जिल्हास्तरीय सरस विक्री प्रदर्शनीचे दिनांक 22 मार्च 2025 रोजी आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत, लेखाधिकारी मनोज दिनगाळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद कन्याशाळा मैदान हिंगोली या ठिकाणी उद्घाटन। बऱ्यापैकी आता माझे अधिकारी कर्मचारी मी इथूनच घेऊन जायला होतो 10-20 किलो हे पण पापड मशीनचं ट्रेनर म्हणून पण आपण हा स्वतः अगरबत्ती बनवायला शिकवतात, स्वतः बनवतात अगरबत्ती जेवढं उत्पत्तीचं असेल ते एका जागेवर प्रॅक्टिस त्याच्यामध्ये आपण रामफळ आहे त्यांनी आता इतर उद्योग पण ठेवला, पण मेन हे सेंद्रिय पण आता बाकी टरबूज इथं सगळं भेटत आहे म्हणून ते दोन बचत गट बसवले आपण, जास्त झाले होते त्यामुळे एका 2 सेंद्रिय असल्यामुळे जास्त मागच्या याच्यामध्ये पण भरपूर विक्री झाली। हिंगोली जिल्ह्यात सरस मेळाव्याच्या उद्घाटन माननीय आमदार मुटकुळे साहेब आणि जिल्हा परिषद चिपळूण यंत्रणा यांच्या मार्फत करण्यात आला। त्याच्यामध्ये 50 पेक्षा जास्त महिला बचत गटांचे पदार्थ, त्याच्यामध्ये काही खाद्य पदार्थ आहे, काही कृषीशी निगडीत पदार्थ आहेत, काही हँडीक्राफ्टचे काही पदार्थ आहेत, प्रोडक्ट्स आहेत, त्याची सगळी आपण या ठिकाणी विक्री स्टॉल्स लावलेली आहेत। माझी विनंती हिंगोलीकरांना, नागरिकांना राहील की आपण या ठिकाणी येऊन हे प्रोडक्ट्स पाहावं, कारण हे प्रोडक्ट्सची क्वालिटी, गुणवत्ता खूप शुद्ध आहे, चांगली आहे। म्हणून जास्तीत जास्त येऊन महिलांनाही प्रोत्साहित करावा, जास्तीत जास्त खरेदी करून आपण घेऊन जावं प्रोडक्ट्स। त्याचबरोबर महिला बचत गटांना बँकांमार्फत आपण कर्ज देत असतो। या वर्ष आपण 170% आपल्या टार्गेटपेक्षा अचीव केलेला आहे आणि 90 कोटीपेक्षा जास्त आपण कर्ज वितरण केलेलं आहे। आज प्रातिनिधिक स्वरूपात आपण 17 कोटीचं कर्ज वितरण या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून त्यामुळे महिला बचत गटांना उद्योगी टाकता येईल आणि त्यांची आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण या ठिकाणी होणार आहे। तर काही मोठ्या उद्योगासाठी शासनाची विविध योजनाही आहेत। उदाहरण स्वरूपात आता लहान उद्योग असेल आणि मोठा करायचे तर 25 लाख पर्यंतचे लोन CMEGP, PMEGP याच्यामध्ये घेता येईल। 10 लाख मध्ये PMFME सूक्ष्म खाद्य उद्योग शासनाची योजना आहे, त्याच्यामधून घेता येईल। म्हणून ते घेता पण येऊ शकेल आणि त्याचे चांगले प्रपोजल्स बनवून बचत गटांची टीम मार्फत आपण करू। तिने असं जाहीर झालं आहे की काही जिल्ह्यांमध्ये एक उमेद मॉल तयार होणार, म्हणजे केंद्रीय मध्यवर्ती ठिकाणी एक मॉल तयार होईल, जसं की इतर मॉल असतात। त्या मॉलमध्ये आपल्या जिल्ह्यात जेवढे काही बचत गटांचे प्रोडक्ट्स आहेत 300-350 प्रकारचे, ते तिथे राहणार आहे आणि तिथे एकाच ठिकाणातून विक्री होणार आहे। म्हणून एक मोठा बाजारपेठ आपले महिलांचे प्रोडक्ट्सला त्या ठिकाणी भेटणार आहे। त्या निमित्तानं घटक म्हणून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोयल साहेब, शिव मॅडम भोसलेजी आणि प्रकल्प संचालक केंद्रे साहेब यांच्या माध्यमातून आज गॅद महोत्सवाचा हा कार्यक्रम आयोजित केला। यामध्ये 50 पेक्षा जास्त स्टॉल जिल्हा परिषदेने लावलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात महिला आपापले प्रोडक्ट इथं घेऊन आलेले आहेत आणि जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणात उद्योग महिलांनी उभे केले आहेत। मला ह्या उद्योजक झाल्या पाहिजेत, तो सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यांचा मालसुद्धा त्यांनी तयार केलेलं प्रोडक्ट हे विकलं जावं, त्यासाठी महाराष्ट्रात 10-12 जिल्ह्यात प्रोडक्टचे मंजुरी दिली मॉलची। त्यामध्ये आपला हिंगोली जिल्हा आहे। हिंगोली जिल्ह्याला मॉल म्हणून
सरकारनं घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात महिलांना कर्जसुद्धा 117% कर्ज आपल्या जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून महिलांना मिळालं आहे आणि चांगल्या प्रकारचा उद्योग महिला करतील अशी अपेक्षा आहे. आणि महिलांचं सक्षमीकरण, आर्थिक त्यांची शक्ती वाढावी त्यासाठी सरकारचाही प्रयत्न आहे. या पुढील काळात व्याज दरात सुद्धा कमीत कमी घट कशी होईल हा सुद्धा प्रयत्न आमचा आहे. फडणवीस साहेबांची, मुख्यमंत्र्यांची त्या संदर्भात सुद्धा आम्ही एक शिष्टमंडळ मागच्या आठवड्यात भेटलो होतो की महिला बचत गटांना व्याज दर हा कमी झाला पाहिजे, त्या माध्यमातून त्या चांगल्या प्रकारचं काम करू शकतील आणि त्यांना जास्तीत जास्त उत्पादन करून आर्थिक स्थिती सुधारेल.